आईच्या 13व्यालाच भावंडांनी संपत्तीवरून काढले एकमेकांचे लचके. पण वकिलाने दिलेली आईची शेवटची पेटी उघडताच तिघांनीही फरशीवर डोकं आपटून फोडला हंबरडा. नाशिकच्या गोदावरी काठी असलेल्या एका भव्य वाड्यात सरस्वतीबाई राहायच्या. पतीने तरुणपणीच साथ सोडल्यानंतर त्यांनी लोकांची धुणी भांडी करून, शिवणकाम करून आपल्या 3 मुलांना रवी, समीर आणि स्नेहाला शिकवून मोठं केलं होतं. आज रवी पुण्यात मोठा व्यावसायिक होता, समीर अमेरिकेत इंजिनियर होता आणि स्नेहाचं लग्न एका श्रीमंत घरात झालं होतं. गेल्या आठवड्यात सरस्वतीबाईंचे आजारपणाने निधन झाले. आईच्या मृत्यूचे दुःख बाजूलाच राहिले, पण आईच्या नावावर असलेला नाशिकचा 10 कोटींचा वाडा आणि 3 एकर जमीन कुणाला मिळणार यावरून भावंडांमध्ये 13व्याच्या दिवशीच भयंकर वाद सुरू झाला. तो भयंकर वाद आणि रक्ताच्या नात्याची लायकी. घरातल्या हॉलमध्ये 3ही भावंडे एकमेकांवर ओरडत होती. रवी रागाने म्हणाला, मी सर्वात मोठा आहे, त्यामुळे वाड्याचा 50% हिस्सा माझाच असेल. समीर तर अमेरिकेत राहतो, त्याला काय गरज? समीरने पलटवार केला, मी आईला दर महिन्याला पैसे पाठवायचो. वाडा विकून मला माझा बरोबर अर्धा वाटा पाहिजे, नाहीतर मी कोर्टात जाईन. तेवढ्या स्नेहाही ओरडली, मी मुलगी असली तरी कायद्याने माझाही हक्क आहे, मलाही 2 कोटी रुपये पाहिजेत. आईच्या अस्थी अजून विसर्जितही झाल्या नव्हत्या आणि तिचीच पोटची पोरे 10 कोटींसाठी एकमेकांच्या उरावर बसली होती. तेवढ्यात वाड्याचा दरवाजा उघडला आणि सरस्वतीबाईंचे जुने वकील देशमुख काका आत आले. भावंडांना भांडताना बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी आपल्या हातातील एक जुनी लाकडी पेटी आणि एक बंद लिफाफा टेबलवर जोरात आपटला. लाज वाटू द्या रे निर्लज्जांनो, ज्या आईने स्वतःचे रक्त विकून तुम्हाला उभं केलं, तिची राख थंड व्हायच्या आत तुम्ही तिची संपत्ती वाटायला बसलात. तुमची वाटणी मी नाही, या पत्रात सरस्वतीबाईंनीच करून ठेवली आहे. देशमुख काका अत्यंत करारी आवाजात कडाडले. तो सत्याचा स्फोट आणि आईचं शेवटचं पत्र. 3ही भावंडे शांत झाली. रवीने थरथरत्या हाताने तो लिफाफा उघडला. त्यात सरस्वतीबाईंनी स्वतःच्या थरथरत्या हाताने लिहिले होते, माझ्या लाडक्या लेकरांनो, मला माहीत होतं की मी मेल्यावर तुम्ही या 10 कोटींच्या वाड्यासाठी नक्की भांडाल. पण तुम्हाला माहीत आहे का हा वाडा मी कसा वाचवला? रवी बाळा, तुला आठवतंय का 15 वर्षांपूर्वी तुझा पहिला बिझनेस बुडाला होता आणि तू आत्महत्येचा प्रयत्न केला होतास. तेव्हा बँकेने हा वाडा जप्त करायची नोटीस पाठवली होती. तो वाडा सोडवण्यासाठी मी माझे 2ही किडनीचे ऑपरेशन्स रद्द केले आणि उपचाराचे पैसे बँकेत भरले. आज या वाड्यात माझ्या किडनीच्या वेदना आहेत. समीर, तू अमेरिकेला जाताना तुझ्या तिकिटासाठी आणि फीसाठी पैसे नव्हते, तेव्हा मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातल्या पाटल्या कायमच्या विकल्या. ज्या आईच्या गळ्यात काळा दोरा बघून तुला लाज वाटायची, त्या आईने आपला सुवासिनीचा हक्क विकून तुला अमेरिकेला पाठवलं होतं. आणि स्नेहा, तू म्हणतेस ना तुला हक्क पाहिजे? बाळा, तुझ्या लग्नात तुला तो 5 लाखांचा डायमंड नेकलेस हवा होता म्हणून मी सलग 3 वर्षे उन्हा पावसात दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केली होती आणि स्वतःला कधी एक नवीन साडीही घेतली नव्हती. काळजाला भिडणारा क्लायमॅक्स आणि अहंकाराचा चक्काचूर. पत्र वाचताना रवीच्या हातातून कागद गळून पडला. त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला. पत्राच्या शेवटी लिहिले होते, या पेटीत मी तुमच्यासाठी तुमची खरी संपत्ती ठेवली आहे. समीरने वेड्यासारखी ती लाकडी पेटी उघडली आणि आतले सामान बघून 3ही भावंडाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पेटीत पैसे किंवा दागिने नव्हते. तिथे होती सरस्वतीबाईंची रक्ताने माखलेली कॅन्सरच्या उपचाराची फाईल.
जी त्यांनी रवीसाठी लपवली होती. गहाण ठेवलेल्या मंगळसूत्राची एक फाटलेली पावती जी त्यांनी समीरसाठी विकले आणि शिवणकाम करून बोटे फाटलेल्या आईचा एक जुना रक्ताळलेला चष्मा. ते दृश्य बघताच तिन्ही भावंडे वेड्यासारखी त्या पेटीवर कोसळली. रवीने स्वतःच्याच थोबाडीत मारून घेत असा काही हंबरडा फोडला की पूर्ण वाडा हादरून गेला. आई, आई मला माफ कर. मी किती पापी आहे. तू आमच्यासाठी स्वतःचे अवयव आणि मरण विकत घेतलंस आणि आम्ही तुझ्या मृतदेहाशेजारी पैशासाठी भांडत होतो. नकोय मला ही प्रॉपर्टी. मला माझी आई परत द्या. रवी ओक्साबोक्शी रडत होता. समीर आणि स्नेहाही त्या फाटलेल्या पावतीला आणि चष्म्याला छातीशी लावून ढसाढसा रडत होते. 10 कोटींच्या संपत्तीचा माज आईच्या त्या रक्ताळलेल्या चष्म्यासमोर एका सेकंदात मातीत मिळाला होता. त्याच क्षणी रवीने ते प्रॉपर्टीच्या वाटणीचे पेपर्स फाडून तुकडे तुकडे केले. तिन्ही भावंडांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ठरवले की हा वाडा कधीच विकायचा नाही. ज्या घरात मगाशी संपत्तीसाठी एकमेकांचे लचके तोडले जात होते, तिथे आता फक्त आईच्या कष्टाची जाणीव आणि रक्ताच्या नात्याचा अश्रूंनी भरलेला हुंदका घुमत होता. माणसाला जेव्हा पैशाची नाही तर प्रेमाची किंमत समजते, तेव्हा घर कधीच तुटत नाही. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.